नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। क्रमांक 3 मध्ये नालंदा नगर ते दीपक नगर पर्यंतचा ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचं काम सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये काम होणं महत्त्वाचं आहे मी असं मानते मी। त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रभागात असेल किंवा आणखीन या प्रभागात सुद्धा एक डेव्हलपमेंटची सुरुवात मी म्हणेन झालेली आहे आज, आणि त्याचं सगळ्या नागरिकांचा जो उत्साह आज बघतोय त्याने खूप चांगलं वाटतं। जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले का आम्हाला हा रस्ता बनवून पाहिजे, तर ते आम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या थ्रू त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते आम्ही हा रोडचा काम व ड्रेनेजचा पूर्ण करून देत आहोत आणि लवकरात लवकर हे काम आम्ही पूर्ण करू याचीच मी खात्री देते। तसे काय आपले प्रोटोकॉलच्या हिशोबाने आपलं जसं ते पासच होतील बाकीचं तसं ते आपण सुरूच करणार आहेत आपण, ते लवकरात लवकर पूर्ण होईल। मला खुशी या गोष्टीची आहे की जो एक प्रॉमिस जो वादा जे लोकांशी केलं होतं इलेक्शन मध्ये, महिन्याभराच्या आत जर ह्या स्पीडने लोक आपण कामं करतोय तर याच्यापेक्षा जास्त लोकांच्या सोबत आपण आहोत याची पोचपावती काहीच नाही। आज हा काम एवढ्या लवकर म्हणजे महिन्याभराच्या आत झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी कबीर दादांना, चरण भाऊंना, आपल्याला सर्वांना त्यांचं अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो का त्यांनी लोकांचा एवढा विचार करून महिन्याभराच्या आत हा काम सुरू केलेला है। नालंदा नगर में लंबे समय से रुके ड्रेनेज कार्य का हुआ भव्य भूमि पूजन। नगर सेवक कबीर गायकवाड़ और अर्चना पाटिल को नागरिकों का धन्यवाद और सराहना। मस्जिद के मौलाना जमालुद्दीन ने जताया आभार, काम की सफलता के लिए दी दुआ। भूमि पूजन के साथ वार्ड 3 में निर्माण कार्य औपचारिक रूप से शुरू, विकास की नई दिशा। अंबरनाथ के नालंदा नगर में वार्ड क्रमांक 3 में ड्रेनेज लाइन निर्माण का भूमि पूजन संपन्न। अंबरनाथ के नालंदा नगर के वार्ड नंबर 3 में आज लंबे समय से प्रतीक्षित ड्रेनेज लाइन निर्माण का भूमि पूजन धूमधाम के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर नगराध्यक्षा तेजश्री करुंजली ने विधिवत भूमि पूजन किया। इस कार्यक्रम में वार्ड नंबर 3 की नगर सेविका अर्चना चरण रसाल पाटिल और नगर सेवक कबीर गायकवाड़ के साथ साथ समाज सेवक सत्यजीत गायकवाड़, माजी नगर सेविका सुधाताई, नगर सेवक कबीर गायकवाड़ और माजी नगर सेवक चरण रसाल भी उपस्थित रहे। स्थानीय नागरिकों ने कहा कि वार्ड का यह मार्ग लंबे समय से खस्ताहाल स्थिति में था और इसके कारण उन्हें दैनिक जीवन में कई परेशानियों का सामना करना पड़ रहा था। उन्होंने इस कार्य की शीघ्र शुरुआत की मांग की। नगर सेवक कबीर गायकवाड़ और चरण रसाल ने नागरिकों से संवाद करते हुए कहा कि इस निर्माण कार्य को प्राथमिकता दी जाएगी और इसे जल्द से जल्द पूर्ण किया जाएगा। इस अवसर पर नालंदा नगर मस्जिद के मौलाना जमालुद्दीन ने जमात की ओर से दोनों नगर सेवकों का आभार व्यक्त किया और काम की सफलता और वार्ड वासियों के लिए सुविधाओं की प्राप्ति हेतु दुआ की। भूमि पूजन के बाद नगर सेविका अर्चना चरण रसाल पाटिल और नगर सेवक कबीर गायकवाड़ को नागरिकों ने धन्यवाद दिया और उनके प्रयासों की सराहना की। भूमि पूजन समारोह में उपस्थित सभी अधिकारियों, नगर सेवकों, नगराध्यक्षा और नागरिकों का भी सम्मान किया गया। इस भूमि पूजन के साथ ही वार्ड नंबर 3 में ड्रेनेज लाइन निर्माण का काम औपचारिक रूप से शुरू कर दिया गया। इसके पूरा होने के बाद नालंदा नगर के नागरिकों को साफ सुथरी अव्यवस्थित सड़क और जल निकासी प्रणाली की सुविधा प्राप्त होगी, जिससे क्षेत्रवासियों के दैनिक जीवन में सुधार होगा और नगर विकास को नई दिशा मिलेगी। क्रमांक 3 मध्ये नालंदा नगर ते दीपक नगर पर्यंतचा ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचं काम सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये काम होणं महत्त्वाचं आहे मी असं मानते मी। त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रभागात असेल किंवा आणखीन या प्रभागात सुद्धा एक डेव्हलपमेंटची सुरुवात मी म्हणेन झालेली आहे आज, आणि त्याचं सगळ्या नागरिकांचा जो उत्साह आज बघतोय त्याने खूप चांगलं वाटतं। पासून या प्रभागातल्या ह्या जो पर्टिक्युलर रोडचा जे आज उद्घाटन झालेलं आहे तिथे वारंवार लोकांची खूप तक्रार होती आणि
आम्ही इकडच्या लोकांना शब्द दिला होता का निवडणुका झाल्यानंतर आम्ही या कामाचा शुभारंभ करू आणि माननीय सन्माननीय आमचे जे नगराध्यक्ष मॅडम आहेत तेजश्री करंजुले यांना जाऊन आम्ही आमची व्यथा सांगितली का इकडच्या नागरिकांना भरपूर त्रास आहे नालंदा नगर आणि दीपक नगरचा. तर त्यांनी क्षणभर विचार न करता आम्हाला सांगितलं का तुम्ही कामांची सुरुवात करा, लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्या उत्साहामुळं आणि त्या प्रेरणेमुळं आम्ही आजचा हा कार्यक्रम म्हणजे आज हा शुभारंभाचा कार्यक्रम आटपून घेतलेला आहे. आणि लोकांसाठी आम्ही लोकांना अगोदरच सांगितलंय का आम्हाला येणारी 5 वर्ष फक्त लोकांचा कामच करायचं आहे, राजकारण नाही करायचं आहे, समाजकारणच करायचं आहे. त्याच्यासाठी आज ही पहिली सुरुवात आम्ही इथं केलेली आहे. शहीद नरेश गायकवाड यांच्या आशीर्वादाने आणि सुधा नरेश गायकवाड असतील किंवा चिंचपाडा मित्रमंडळ, चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने आज हा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न केलेला आहे. जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा लोकांनी आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगितले का आम्हाला हा रस्ता बनवून पाहिजे. तर ते आम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या थ्रू त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते आम्ही हा रोडचा काम व ड्रेनेजचा पूर्ण करून देत आहोत. आणि लवकरात लवकर हे काम आम्ही पूर्ण करू याचीच मी खात्री देते. आमच्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो आमचा पहिला काम चालू होते तर आम्ही अंबरनाथचे जे पहिले नागरिक म्हणून तेजस्वी ताई करंजुले पाटील यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक कबीर व नगरसेविका अर्चना तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शन या सर्वांच्या बरोबर आज आमच्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे. येणाऱ्या महिन्यात रमजान महिन्यात सुरुवात होतोय व आम्हाला आमचे जे मदरसा मस्जिद के मौलाना जी होते त्यांनी आम्हाला इलेक्शनच्या अगोदर एक जबाबदारी दिली होती का येणाऱ्या रमजान मध्ये आमच्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी आज पूर्ण होते याची एक खुशी आम्हा सर्वांना इथे होत आहे. व या कामामार्फत आम्ही दिलेल्या शब्दाची पोचपावती या कामामार्फत त्यांना देत आहोत. तसे काय आपले प्रोटोकॉलच्या हिशोबाने आपलं जसं ते 5 होतील बाकीचं तसं ते आपण सुरूच करणार आहेत आपण. ते लवकरात लवकर पूर्ण होईल. मला खुशी या गोष्टीची आहे की जो एक प्रॉमिस जो वादा जे लोकांशी केलं होतं इलेक्शन मध्ये महिन्याभराच्या आत जर ह्या स्पीडने लोक आपण कामं करतोय तर याच्यापेक्षा जास्त लोकांच्या सोबत आपण आहोत याची पोचपावती काहीच नाही. आज हा काम एवढ्या लवकर म्हणजे महिन्याभराच्या आत झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कबीर दादांना, चरण भाऊंना, आपल्याला सर्वांना त्यांचं अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो का त्यांनी लोकांचा एवढा विचार करून महिन्याभराच्या आत हा काम सुरू केलेला आहे. नालंदा नगर वस्ती खरं म्हणजे खूप वर्षापासून इथे बसलेले आहे. आणि 95 ला जेव्हा नरेश गायकवाड निवडून आले होते त्याच्यानंतर मी आणि ते तर त्यांच्या प्रेरणेने जो हा कार्यक्रम चालू झालेला आहे नालंदा नगरचं जे आमचे काम रखडलेली होती सुरुवात जी झाली होती ते आतापर्यंत आम्ही थांबलेलं नाही आहेत. कारण त्यांचा जो कार्य होता त्यांचा जे अर्धवट काम राहिलेलं होता ते कबीर मी माझा पुस्तक सत्तू आम्ही सगळ्यांनी आता गायकवाड फॅमिलीने आम्ही नगरसेवक असू दे किंवा नसू दे तरी पण लोकांची जनतेची सेवा ही आमच्या रक्तातच आहे. त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत कामं करतच आलो. आज याची एक इलेक्शन 1 महिना झाला आणि 1 महिन्यात एवढा मोठा चांगला काम नगराध्यक्षाच्या हाताने आज उद्घाटन होते. खरंच ज्या लोकांनी प्रेमाने निवडून दिलं जे प्रेम त्यांच्यावर होतं कबीर आणि अर्चना झाली तर त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आणि मी म्हणजे पर्सनल अशी बोलू इच्छिते की दादांचं जे कार्य होतं ते माझे 2 लेख पुढे नेत आहेत त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आणि त्यांना आमचे सगळे कमिटीचे जे लोक म्हणजे जे माझं ऑफिस स्टाफ सगळे सहकार्य करतात त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि अशीच कामं होऊ दे त्यांना पुढं अशीच कामं करण्याची अजून बुद्धी येऊ दे आणि सगळं अंबरनाथ शहर सगळ्या नगरसेवकांच्या वतीने चांगलं हो हीच बुद्धचरणी प्रार्थना करते आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जय भीम, जय हिंद. ये नालंदा नगर दीपक नगर रोड जो है
कई सालों से गंदे पानी, ड्रेनेज का पानी, इसकी वजह से इस रास्ते पे चलने वालों के लिए, बस्ती वालों के लिए बहुत परेशानी थी। अभी जो हमारा वार्ड का इलेक्शन हुआ, म्युनिसिपल का जो इलेक्शन हुआ है, हमारे वार्ड काउंसलर दोनों पैनल के जिम्मेदार कबीर गायकवाड़ और चरण रसाल, इन लोगों के सामने बात हम लोगों ने, वार्ड वालों ने रखा था। तो उन्होंने कहा कि जैसे ही हम चुनकर आएंगे, ये एरिया का जो ये काम है हम उसको फौरन शुरू कर देंगे। आज का वो मौका है कि उन्होंने अपने वादे को, अपनी बात को, अपनी जुबान को पूरा किया है। और हमारी ये ख्वाहिश है कि अल्लाह इनसे खूब काम ले और आइंदा भी इसी तरीके से इनका हम सपोर्ट करते रहेंगे, एरिया के लोग सपोर्ट करते रहेंगे। बस इन्हीं बातों पर अपनी बात को। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।